आजची गोष्ट आहे एका लाकूड तोड्याची। एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता। एक दिवशी तो दुपारी लाकडं तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठं झाड होतं तिथे गेला। झाड तोडत असतानाच त्याची अचानक कुऱ्हाड पाण्यात पडते। लाकूड तोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो। त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाठी पैसे पण नसतात। तो नदीजवळ बसतो आणि जोरात रडायला लागतो। नदीची देवी त्याचे रडणे ऐकते। ती त्याच्यासमोर प्रकट होते आणि विचारते, काय रे लाकूड तोड्या, का रडत आहेस तू? लाकूड तोड्या नदीतून आलेल्या देवीला पाण्यात पडलेल्या कुऱ्हाडीबद्दल सगळं सांगतो। सगळं ऐकल्यावर थोड्याच वेळात देवी गायब होते आणि काही वेळाने नदीतून परत येते। तेव्हा तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते। ती लाकूड तोड्याला दाखवते आणि म्हणते, काय रे लाकूड तोड्या, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या खूप प्रामाणिक असतो। लाकूड तोड्या नम्रपणे देवीला म्हणतो, ही माझी कुऱ्हाड नाही। मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते। पुन्हा तो नाही म्हणून मान हलवतो आणि म्हणतो, ही देखील माझी कुऱ्हाड नाही। नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते। लाकूड तोड्या म्हणतो, हा, हीच माझी कुऱ्हाड आहे देवी। देवी म्हणते, लाकूड तोड्या, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला। आता बक्षीस म्हणून या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव। लाकूड तोड्या खूप खुश होतो आणि देवीचे आभार मानतो। तर मित्रांनो, या गोष्टीतनं आपण काय शिकलात? तर या गोष्टीचं तात्पर्य असं की प्रामाणिकपणाचे फळ नेहमी चांगलेच मिळते, त्यामुळे नेहमी खरं बोलावे। तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील। थँक्यू सगळ्यांना।